असे गणित सोडवताना बाळांनो काय करायचं, सगळ्यात पहिला प्रथमतः छेद समान करायचा. काय समान करायचं? छेद. हे बघा, अपूर्णांकांची बेरीज म्हणतात ह्याला. काय म्हणलेलं आहे? 2/3 अधिक 3/4 अधिक 4/5 यांची बेरीज करायची आहे. मग बेरीज करताना आपण काय करतो? छेदस्थानी 3 आहे, इथं 4 आहे, इथं 5 आहे. 3, 4 आणि 5 यांचा काय करायचं? लसावी काढायचं. लसावी काढणे म्हणजे काय? या तिन्ही संख्याला कुठल्या संख्येने भाग जातो का? या तिन्ही संख्याला कुठल्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून याला 3 जातो. या 4ला 3 जात नाही, 5ला पण. मग या 4ला पण 4 जातो. 5 आहे तसंच. मग परत या 5ला पण 5 जातो दुसऱ्याने. मग या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. करा गुणाकार. 3 चौक 12, 12 पंचे 60. लसावी किती आला? 60. म्हणून आता या प्रत्येक छेदाला 60 करायचं. आता हे 2/3 आहे, याला 60 करण्यासाठी 3ला 60 करायचं आहे. मग कशाने गुणावं लागेल? 20 गुणावं लागेल. म्हणून छेदाला 20 गुणणे, म्हणून अंशाला पण 20 गुणायचं. मग अधिक पुढं काय? 3/4. 3/4 आहे, याला 4ला 60 बनवण्यासाठी काय करायचं? कशाने गुणावं लागेल? 15. छेदाला 15 गुणले, म्हणून अंशाला पण 15 गुणायचं. अधिक पुढचं पूर्ण काय? 4/5. याला पण 60 बनवायचं, म्हणून याला 12 गुणायचं. याला 12 गुणले, म्हणून अंशाला पण 12. कळालं? मग आता यांचं सगळ्यांचं छेद बघा. 60, 60, 60. 20 त्रिक 60, 15 चौक 60 आणि 12 पंचे 60. म्हणून छेद आपण एकदाच घ्यायचं 60. छेद समान झालं म्हणून एकदा घ्यायचं. ठीक, एकदाच छेद घेतलं. मग हे वर काय? 20 दोन्ही 40. मध्ये चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक घेतलं. 15 त्रिक 45. परत 12 चौक 48. बरोबर. या सगळ्यांची बेरीज करू. किती येते? 8 आणि 5 13. 13ला 3, हातचेला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आणि 4 13 म्हणजे 133/60. मग ऑप्शन मध्ये बघायचं, ह्याला भाग जाते का बघायचं. जात नाही. मग उत्तर काय असेल? 133/60.